ओम साई सेवा मंडळ यांच्याकडून 2500 रुपये दिलेली घोषणी आरमारीवाडी यांकडून आलेले खरोखरच खूप खूप धन्यवाद. लागेल अगरबत्ती लागेल. आरमारी दादांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो. तो मुलाचा कार्यक्रम उमरली ग्रामस्थांचा आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुखदुःख आम्हाला उमरली नमस्कार सर, मला जरा सांगाल. नमस्कार सर, मला जर आपल्या इथे आलात ते आपल्याला कसं वाटतं ते जर सांगाल जरा. सर्वप्रथम मी शिरवली ग्रामस्थांचं, त्यानंतर देवखिरकी आणि पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांचं इथं अभिनंदन करतो की इतकं हे भव्य दिव्य असं एक देवी चंडिका देवींचं आणि वाघजाई माता यांचं हे अतिशय भव्य दिव्य असं एक मंदिर या ठिकाणी आपण बांधलं. अतिशय याच्याने काय म्हणतात सेवाभावाने आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे सगळं हा कार्यक्रम या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा इथं पार पडला. आणि हा 2 दिवसाचा आज समारोप आज जो होणार आहे या कार्यक्रमासाठी मला आपण बोलवलं त्याबद्दल मी खरंच समाधानी आहे आणि आनंद व्यक्त करतो. खरंच एलोंदवाडी या धरणाचा बुडी क्षेत्रात जाणारं हे चंडिका देवीचं वाघजाई देवीचं हे मंदिर एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वरूपास अगदी तयार होईल असं कधी वाटलं नव्हतं. खरं तर हे ग्रामस्थांचं याच्यामध्ये असलेली भावना, त्यांच्या देवीप्रती असलेलं प्रेम आणि त्याच्यातून या भावनेतून याच्यातून सर्व हे साकार झालेलं आहे. जलसंपदा विभागाकडून जेवढं काही सहकार्य करता येईल कार्यकारी अभियंता या नात्याने निश्चितपणे आजही आणि याच्यानंतरही मी सर्वांचा पाठीशी राहील आणि सर्वांना जे काही योगदान देता येईल त्यासाठी मी समर्थपणे आपल्या सोबत आहे. कार्यकारी अभियंता आदरणीय सुधार साहेब रत्नागिरी प्रकल्प विभाग आणि त्यांचं सर्व डिपार्टमेंट यांचं अतिशय उत्तम सहकार्य या धरणाच्या कामामध्ये खरं मिळालं. आणि त्यामुळं आजचं जे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे या मंदिरामध्ये त्यांचासुद्धा निश्चित सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही या गोष्टी या ठिकाणी करू शकलो नसतो. वेळोवेळी या शिरवली गावच्या काही सुधारणा, शिरवली गावच्या काही अडचणी आणि शिरवली गावामध्ये कोणकोणते अजून या धरणाच्या माध्यमातून आपल्याला गोष्टी राबवता येतील यासाठी सुद्धा आम्ही कायम आदरणीय सोनार साहेब आणि खोत साहेब यांच्याशी संपर्क करत होतो. आणि सोनार साहेबांनी प्रत्येक वेळी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि हे मंदिर उभा करण्यासाठी सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त त्यांच्या विभागाकडून आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांनाही आमच्या ग्रामस्थांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सुख, शांती, समाधान, दीर्घायुष्य लाभो असं आमच्या या चंडिका माता आणि वाघजाई मातेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला देतोय असंच प्रेम या गावावरती राहू दे हा आमच्या दृष्टीने अतिशय भाग्याचा क्षण आहे. प्रथमतः मी सर्व शिरवलीकरांचं, समस्त शिरवली गावकऱ्यांचं आणि या पंचक्रोशीतील तमाम नागरिकांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो की आजच्या दिवशी हे असं एक भव्य दिव्य असं एक दैवी स्वरूप असलेलं सुंदर मंदिर आपल्या या शिरवली गावामध्ये आज आपण साकार होताना बघितलं. प्राणप्रतिष्ठा अतिशय विधिवत पद्धतीने आणि अतिशय धार्मिक सगळ्या रीतिरिवाज अगदी योग्य पद्धतीने पार पडून आज सर्वांच्या साक्षीने आज हे मंदिर इथं पूर्ण होताना पाहायला मिळालं. खरं म्हणजे आनंद यासाठी होतोय की जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता हे काम करत असताना मागच्या 10-15 वर्षात मी तिथे काम केलं. त्यातलं सर्वात चांगलं जर प्रेम कोणत्या गावाकडून मला जर मिळालं असेल तर ते शिरवली गावकऱ्यांकडून मला मिळालं. जेव्हा जेव्हा या ठिकाणी मला यायला मिळालं, सुरुवातीला आलो होतो 2023 मध्ये पावसाळ्यात,
बऱ्याचशा अडचणी होत्या. त्या अडचणीमधून फक्त एक शब्द सांगायला मिळाला की ही सगळी कामं मी करून देण्याची जबाबदारी घेतो. खरंच ते देवीची कृपा असेल किंवा देवाचं ते आशीर्वाद असेल, पुष्कळशा गोष्टी या हाताबाहेरच्या होत्या. आज तुमच्यासमोर सांगताना खरंच मला म्हणजे या गोष्टी सांगाव्याचं वाटतात की खरंच त्या गोष्टी हाताबाहेरच्या होत्या, करण्यासारख्या नव्हत्या, काही नियमात बसत होत्या, काही नियमाच्या बाहेरच्या होत्या. परंतु एक गोष्ट मनात ठाम होती, जी मी आता याचा अगोदर पण बोलतात साहेबांनी सांगितली, की याचा मागचा हेतू अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक होता. त्यामुळे मी हिंमत करून या बाबतीमध्ये माझे जे खालचे सब डिव्हिजनल ऑफिसर आहेत विपुल खोत, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय जिद्दी आणि चिकाटी असलेले अधिकारी, त्यांना मी सांगितलं की या बाबतीमध्ये शिरवली असो, देवखिरकी असो, याच्यातील सर्व वाड्या असो, यातली घरांची ज्यावेळेस आपण व्हॅल्युएशन करू, त्याचा जो मोबदला आपण तयार करू, ज्यावेळेस मोबदला तयार करताना कोणताही कॅल्क्युलेशन्स न बघता फक्त त्या गावकऱ्यांना द्यायचंय आणि जास्तीत जास्त द्यायचे, या पद्धतीने आपल्याला ते करायचंय. बाकी जे असेल ते शासन स्तरावर आपण तो पाठपुरावा करू. त्यांनी माझ्या त्या हाकेला तेवढंच त्यांनी हे केलं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने व्हॅल्युएशन केलं. आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघताना मलाही आनंद होतोय, कारण तुमच्या स्वरूपात माझं बघा, आम्ही सर्व या इथून साधारणतः 1000 किलोमीटर लांबीहून इथे काम करायला येतो. 3-4 वर्ष काम करायला मिळतं, पण तुमच्यासारखे जर परिवार आम्हाला दुसरा मिळत असेल एवढं चांगलं आनंदाने या ठिकाणी मला आवर्जून बोलवलं. मी एका सेकंदाचे विचार न करता पाध्ये साहेबांना सांगितले की साहेब मी येणार आणि या ठिकाणी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. आणि हा खरंच इथं आल्यानंतर मला सर्वांनी जे आशीर्वाद दिले आणि खास करून या गावाचे सरपंच रिया मॅडम सतत फोन, त्यानंतर पाध्ये साहेब सतत फोन, आणि त्यांचं फक्त आणि फक्त गावकऱ्यांचा साठी हा रस्ता करून द्या, या ठिकाणी पोल टाकून द्या, विजेची लाईन करून द्या, त्यानंतर नळ पाणी योजना करून द्या, सतत फोन. आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढत गेलो आणि या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. परंतु अजून बरंच काही करायचंय. हा विषय काही संपलेला नाही. या गावासाठी जेवढं करता येईल आम्ही करणार, याचबरोबर देवकिर्गीसाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार. कारण की शिरवली या गावाची एक विशेषता मला बघायला मिळाली. साधारणतः 60 धरणं रत्नागिरीतली आम्ही आज मॅनेजमेंट आणि कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतोय. साधारणतः 60 धरणे, अगदी मंडणगड पासून तर राजापूर पर्यंत 60 धरणांचं काम आम्ही करतो. पण शिरवली गावाची एक विशेषता तुम्हाला सांगतो की इथल्या लोकांचा प्रत्येक गोष्टीमध्ये एक समरसता आहे. आणि त्याला एक प्रमुख कारण मला असं वाटतं की याच्यामध्ये तांबे साहेबांसारखे तुम्हाला जे मार्गदर्शक लाभलेले, गोताळ साहेबांसारखे ते तुम्हाला एक चांगले मार्गदर्शक लाभलेले, त्यानंतर माणिक साहेब असतील किंवा आता तटकरे साहेबांची मला भेट झाली, यासारखी अगदी दानशूर पुण्य कर्म करणारे अतिशय चांगले व्यक्ती तुमच्या गावाला लाभलेले. त्यामुळे ते सगळं काही शक्य झालं. शासनाच्या माध्यमातून पण आम्हाला ते सगळं काही सोप्या पद्धतीने तुम्हाला देता आलं. हेच त्याच्या मागे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि देवी चंडिका आणि वाघजाई माता आज दर्शन करायला एवढं चांगलं आम्हाला सौभाग्य प्राप्त झालं. तुम्ही माझी पत्नी निकिता आणि मला तुम्ही आज या ठिकाणी बोलवलं. सर्वांचं मनापासून अगदी हृदयापासून तुमचं सर्वांचं धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. प्रत्येकाचा शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण सन्मान या ठिकाणी जमीन मालक आगरे कुटुंबीय यांचा सन्मान सोनार साहेब या ठिकाणी करतायत. निश्चितपणे ही माझ्यासुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि मीराबाई दीर्घायुष्य देव होतो. यांचा सन्मान या ठिकाणी सोनार साहेब आणि सौमयनी यांच्या हस्ते होतोय. ते आमच्या गावाचं निश्चितपणे भाग्य आहे. आणि त्यांचेच बंधू अशोक महाडिक, अर्चना महाडिक या ठिकाणी आहे. सर्वांचा सन्मान हा या ठिकाणी होतोय. 2,51,000 रुपये त्यांनी ती सुद्धा काम त्यांच्याकडेच आपण सोपवणार आहोत. तेव्हा हे सगळं काम करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देऊन खरोखर
हा जो क्षण आहे हा अतिशय आनंदाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे. दीर्घायुष्य, आयुरारोग्य आणि सुखसमृद्धी देव अशी या ठिकाणी मी या देवीच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी जगन्नाथ चव्हाण आणि त्यांच्या परिवाराचे आम्ही ऋणी आहोत. त्यांचा या ठिकाणी जोरदार आवाजाचा मानाचा पट्टा शिरवली ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होते. या ठिकाणी शाल मी सोनार साहेबांना विनंती करेन, आपण दोन्ही उभयता या ठिकाणी एक प्रेमाची चादर आमच्या शिरवली गावाच्या वतीनं जोरदार काय होता. प्रमुख लोकांचं आमचे सर्व प्रमुख जे मंडळी प्रभाकर दादांबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. या गावाला रिटायर झालं योगदान हे प्रभाकर दादांचे सरकारच्या 25,000 रुपयाची देणगी मॅडम करून या मंदिरासाठी आलेले योगदानाचे आमच्या सदानंद दादा गुजर यांचा या ठिकाणी 1,000 रुपयाची देणगी. जोरदार काय सत्य लाड यांचं मोठं योगदान आहे गावासाठी. काचेच्या जेवणाचं दुपार आणि संध्याकाळचं खूप खूप धन्यवाद प्रदीप दादा. 2 दिवस या मंदिराच्या जीवनाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी कैलासवरती लक्ष्मी आमच्या या ठिकाणी जोरदार टाळ्या होत्या दादासाठी. काय मागवत आहे, जोरदार टाळ्या होत्या. लवकर उठायचं असेल तर 10 वाजता 12 वाजता कामात सुरू होतं. श्री माता बाबा आपल्या मंदिर जीर्णोद्धारासाठी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. सुप्रिया भरत चव्हाण यांच्याकडून सुद्धा 35,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान वैभव आणि त्यांच्या
पत्नी साडी जोरदार टाकाव द्या. अरे साडी घेतोय. त्याला शाळेत घ्यायचे चुकून साडी खूप खूप धन्यवाद. एका तारखेला जेवणाची ठिकाणी व्यवस्था केली. तिरुपतीची वेलुंडी सत्यवानची लाड त्याचप्रमाणे विजय वेलुंडे, संजीव वेलुंडे, खूप मोलाचं योगदान. हे आपण सर्व कार्यक्रम करू शकले व्यक्ती आपल्याबरोबर होत्या म्हणून एक सुंदर असं हा कार्यक्रम 2 दिवस आपण करू शकलो. त्यांचाही सन्मान होतो. हे सन्मान या ठिकाणी करायचं आहे. ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण खूप सुंदर केलं त्याचं या ठिकाणी सन्मान होतो. मी तापेसरची विनंती करून आपण त्यांचा सन्मान करायचं. आणि ज्याने लाईव्ह प्रक्षेपणाचा खर्च केला ते खेडेकर दादा रोहित बारे यूट्यूब चॅनलवरचा एक डाउनलोड करा आणि एक सबस्क्राईब कार्यक्रम अनंत खेडेकर. आनंददा खेडेकर, शेखर पालकर आणि विजय गुडेकर यांना सन्मानित करतात. आंबेसर मार्गदर्शक आपण यायचं या ठिकाणी. दोन टाइम या ठिकाणी दुपाराने आता संध्याकाळची खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली गेली.